24 India Live News. जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसरामध्ये माझी जी भेट झालेली आहे गंगाराम नाना इंदिसे सर यांच्याशी झालेली आहे. ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि दादासाहेब आदरणीय दादासाहेब रासू गवईचे ज्येष्ठ सहकारी आणि रासू गवई साहेब जे होते त्यांचे ते ज्येष्ठ सहकारी आहेत. सर तुमचं या नागभूमीमध्ये या पवित्र दीक्षाभूमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. जय भीम. काय सांगाल? नागपुरात आलं म्हणजे तर दीक्षाभूमीला याला सर्वस्वी आहे आपलं. बरोबर बरोबर. आणि दादासाहेब रासू गवईमुळे ही दीक्षाभूमी अस्तित्वात आहे. हे कोणी नाकारून चालणार नाही. आणि कोणी दावाही करू नये की आम्ही येतो तुम्ही देतो आमच्या ताब्यात द्या हे असे म्हणणं हे वल्गन आहे. हे दादासाहेब गवई नसते तर दीक्षाभूमीच झाली नसती. हे बोलणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आणि मी सुरुवातीपासून बघितलं आहे. आणि बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री झाले त्यांच्यामुळे सुरुवात इथं झाली. बरोबर. आणि म्हणून या पवित्र भूमीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. तुम्ही गवई साहेबांसोबत होते. वा. किती वर्ष काम केलं त्यांचं? 67 ते 2002. 67 ते 2002. म्हणजे त्यांच्या खांद्याला खांद्या लावून तुम्ही काम केलेलं आहे. चळवळ चालवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्या पक्षाला एकत्रीकरण व्हायला हवं. त्या पक्षाचं आज ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी मी 2004 ते 2009 8-9 सालापर्यंत पूर्ण देश भ्रमंती केली. कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत. अच्छा. आता काय आता घरोघरी पुढारी झालोय म्हणून हे समाज ऐक्य मला वाटत नाही शक्य आहे म्हणून. नेते जरी एकत्र आले या तरुण वर्गामुळे आता ऐक्य शक्य नाही. घरोघरी पुढारी झाले. शहरी भागात झोपडपट्टीत पुढारी झाले. ग्रामीण भागातला गाव कुसातला पुढारी झाला. इंदिसे सर जर तुम्ही ज्येष्ठ नेते जर असे म्हणाल नाविला सर्व प्रयोग करून बघितले. करोडो रुपये खर्च करून बघितले. नाही पण आता काळाची गरज आहे ना. तरुणांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे अशी प्रवृत्ती आपण लोकांनी तयार केली पाहिजे. नाही तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे परंतु तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहात. आहोत आम्ही प्रयोग आजही त्या धर्तीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. अच्छा. काय कारण नेमकं कारण काय असेल की पुढारपण आणि काय झालं आता तरुण वर्ग म्हणायला लागलाय हे कुठून पुढारी झाले आमच्या भरोश्यावर. हे गाड्या घोड्या कुठून वापरतात आमच्या भरोश्यावर. मग आम्हीच पुढारी. आणि मग इतर पक्षीयवाल्यांनी लोकांनी गावकुसातल्या आणि झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याला पकडलं. समाजाचं उत्थान कसं होईल? समाजाचं उत्थान RPI एक संघ झाल्याशिवाय समाजाचं उत्थानाची गरज भागू शकत नाही. इंदिसे साहेबांकडनं काय प्रयत्न? नाही समाज ऐक्यासाठी वाटेल ते ताकद मोजण्याची. आज तुम्ही दीक्षाभूमीला आले आणि जेव्हाही नागपूरला येतात तर दीक्षाभूमीमध्ये येतात. हे तर आपलं पवित्र स्थान. बरोबर. बुद्धांचं पवित्र स्थान. आणि बाबासाहेबांमुळे आणि दादासाहेब गायकवाड मुळे हे दीक्षाभूमी तयार झाली आणि त्याच्यातून सर्वस्वी श्रेय दादासाहेब रासू गवई. याचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे दीक्षाभूमी. फार डेव्हलपमेंट झाली पण आता पुढारी जास्त झाले. इथे पुढारपण करायला लागले. हे पुढारपण नको. विकास कामामध्ये पुढारपण नको. त्यांना बाबासाहेबही समजला नाही बुद्धही समजला नाही. बरोबर बरोबर. या सांगणारापैकी मी एक कार्यकर्ता आहे. दीक्षाभूमीच्या विकास कामामध्ये दीक्षाभूमीवर राजकारण नको. दीक्षाभूमीवर असं मला सांगा जगात 1 नंबरची असलेली ही दीक्षाभूमी इथं जर जाळपोळ होत असेल सारखं दुर्दैव कुठं आहे जगात? शोकांतिका आहे. दुर्दैव. बरोबर. काय संदेश द्याल तुम्ही इंदिसे? असं करू नये. या दीक्षाभूमीचं पवित्र राखलं गेलं पाहिजे आणि जगात ही 1 नंबरवरची असलेली वस्तू आहे दीक्षाभूमी नागपूर. इंदिसे सर जेव्हा नागपुरात येतात तर पवित्र दीक्षाभूमी इथे ते भेट देतात. इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतात
नमन करतात बुद्धांना नमन आणि करतो. तथागत भगवान गौतम बुद्धांना सुद्धा ते वंदन करतात. एकूणच सांगायचं झालं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो पक्ष आहे त्या स्थापन केलेला पक्ष पक्षाच्या स्थापन केलेला पक्ष बाबासाहेबांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केलेला हा पक्ष आहे. या पक्षाला एकत्रीकरण कसं होणार यासाठी सुद्धा इंदिसे सर जे आहेत ते झटत आहेत. तरुणांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला समजायला हवं. समाज उत्थानासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एकत्र यायलाच हवी असं इंदिसे सरांचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणून आजच्या तरुणांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र कसं येणार यासाठी प्रयत्न करायला हवा असेही इंदिसे सरांनी आम्हाला सांगितलेलं आणि आहे. भूमीचं पावित्र्य नष्ट होणार नाही याची काळजी घ्या. आणि दीक्षाभूमीचे पावित्र्य नष्ट होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी असे इंदिसे सरांनी सांगितलेलं आहे. कारण रासू गवई सरांसोबत ते राहिलेले आहेत आणि 65 ते 82 2002 65 ते 82 2002 असा त्यांचा रासू गवई सरांसोबतचा प्रवास राहिलेला आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की दीक्षाभूमीचं पावित्र्य जे आहे ते कायम असायला हवं, जोपासलं पाहिजे आणि ते जोपासणं गरजेचं आहे. या दीक्षाभूमीवरून मात्र आणि मात्र शांतीचा संदेश, बुद्धाचा संदेशच जायला हवा असे इंदिसे सरांनी सांगितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज. भारत आमच्या माता की चॅनलला जय. लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू जय नका. संविधान. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेबुर्ने सह डॉक्टर मी बाबासाहेब भीमराव आंबेडकर लोणारे. जय असो. जय डॉक्टर भीम, बाबासाहेब नमो बुद्धाय. आंबेडकरांचा 24 India Live News.